नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरानाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर मंदा मोरे उपस्थित होते। अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे, डॉक्टर मंदा मोरे, डॉक्टर गौरी पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी उपस्थित होते। बहुजन आणि दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी तळागाळातील दलितांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे डॉक्टर मंदा मोरे यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नितीन कुमार माडी, प्रास्ताविक डॉक्टर गौरी पाटील, आभार डॉक्टर किशोर सोनवणे यांनी मानले। कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सविता महाले, केयूर गावित दीपक पवार, स्नेहल वडवी, आरती गावित, नितीक्षा गावित, मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यांनी प्रयत्न केले। ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती। आता हिंदू धर्मात जरी जन्मले असले तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही ही प्रतिज्ञा त्यांनी का केली, कशासाठी केली, तर त्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चातुर्वर्ण्य व्यवस्थेने या शूद्र समाजात जन्मलेल्या व्यक्तीला कोणतेही अधिकार दिलेले नव्हते। त्यामुळे शिक्षणाची काल जरी धरायची असेल तरी ती वर्गाबाहेर बसूनच घरात धरावी लागेल, याचे इतके शल्य दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं, उच्च डिग्री त्यांनी प्राप्त केल्या। केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणाची काळजी त्यांनी धरलेली होती। त्याचाच परिणाम म्हणजे ते घटनेचे शिल्पकार। घटना समिती जी निर्माण केली गेली त्या समितीत अनेक लोकांची नेमणूक केली गेली होती, परंतु अनेक लोकांनी वेगवेगळे कारण। प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी, नजरबाज न्यूज, नवापूर।